इतकं साधं सरळ राहू नका की कोणीही येईल आणि तुमचा फायदा घेऊन जाईल. आजकाल आपलं साधं सरळ राहणं म्हणजे आपला मूर्खपणा ठरवू शकतो. कोणी तुमचा फायदा घेत असेल तर तुम्ही वेळीच सावध व्हायला हवं आणि त्या व्यक्तीला त्याची जागा दाखवून द्यायला हवी. तेही जमत नसेल तर किमान आपण दुसऱ्यांच्या चालीत अडकणार नाही इतकं आपल्याला स्वतःला सुरक्षित ठेवता यायला हवं. समोर त्या व्यक्तीशी भिडण्याची ताकद जरी आपल्यात नसेल तरीही आपल्या अंगावर कोणी येत असेल तर तो आघात रोखण्याची ताकद आपल्यात नक्कीच असायला हवी. भेकड माणसाला कोणीही धाकात ठेवू शकतो, परंतु धीट आणि खंबीर माणसाला बोलण्यापूर्वी लोक 100 वेळा विचार करतात. 2. इतकेही गोड बोलू नका की लोकांना वाटेल तुम्ही त्यांची चापलूसी करत आहात. समोरच्या व्यक्तीसमोर तेवढेच झुकावे जेवढी गरज असेल. गरजेपेक्षा जास्त गोड बोलणे आणि गरजेपेक्षा कोणासमोर जास्त झुकणे आपल्याला निर्बल बनवते. एकदा गुलामी करण्याची सवय लागली की त्यातून बाहेर पडणे कठीण होऊन बसते. कारण माणसाला गुलाम बनवलं जाऊ शकतं, परंतु त्याला स्वतंत्र कोणीही करू शकत नाही. स्वतंत्र व्हायचं असेल तर त्यासाठी स्वतःला प्रयत्न करावे लागतात. त्यासाठी इतर कोणीही मदत करू शकत नाही. कधीही कोणाच्या मानसिक, शारीरिक किंवा इतर कुठल्याही गुलामगिरीमध्ये फसू नये. कपटी लोक गोड बोलून आपल्याला त्यांचे गुलाम बनवतात. म्हणून प्रमाणापेक्षा जास्त गोड कोणाशी बोलू नये आणि प्रमाणापेक्षा जास्त कोणासमोर झुकूही नये. 3. आयुष्याकडून आणि समाजाकडून जास्तीची अपेक्षा कधीच ठेवू नये. जवळपास दोन्ही बाबतीत आपला अपेक्षाभंग ठरलेला असतोच. जीवनात अनपेक्षित